कि कोई सही तरीके से बिल भी लोगों को नहीं आ रहा है, बढ़ा चढ़ा के बिल भेज रहे हैं, लोगों को मजबूर कर रहे हैं। और एक दिन बिल आता है, उसके तीसरे दिन जो है आदमी और पुलिस आ जाता है काटने के लिए। तो मुंबई शहर में इस तरीके से लोगों को डरा के धमका के जो वसूली करने का काम जो है वो अदानी की कंपनी यहाँ पे कर रही है। उसके खिलाफ आज कांग्रेस पार्टी ने यहाँ पे मोर्चा रखा था और उस मोर्चे में कांग्रेस पार्टी एक्टिव ही नहीं होकर के पूरे मुंबई शहर में जहाँ जहाँ से भी हमारे लोग आ रहे थे, जहाँ जहाँ से भी हमारी बसें आ रही थी, उस बसेस को पुलिस स्टेशन ले जाने का काम किया गया है। वहाँ के जो वर्कर है उनको भी पुलिस स्टेशन में ले जाने का काम किया है। मेरे ख्याल से ऐसा लग रहा है कि जैसे आज़ादी से पहले ही अंग्रेज लोग जिस तरीके से इस देश के अंदर आए थे और देश पे कब्जा किया था, अब लगता है कि आने वाले दिनों के अंदर ये पूरे देश के अंदर अदानी जी का कब्जा होने वाला है। आम्ही पोलिसांना 2 दिवस आधीच इंटिमेशन दिला होता की आमचा इथे आक्रोश मोर्चा होणार आहे। पोलिसांबरोबर संवादमध्ये झालेला आमचा नक्की की कुठे आम्ही जमा होणार आणि किती डेलिगेशन जाणार आहेत। पण आजच्या दिवशी काय घडलं मला काही समजत नाही की जिथे जिथे आमचे कार्यकर्ते आहेत, जिथे जिथे आमची बसेस निघणार होती ते सगळी बसेस जे आहे ना तिकडेच एरियामध्ये जाम करण्यात आलेली आहे। बसेस पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलेली आहे। बसेसमध्ये जे आमची लोक बसलेली त्यांनाही पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आलेला आहे। हे काय चाललं मला वाटत नाही की डेमोक्रेसी राहिली आहे की नाही। आधी जसं अंग्रेज आले होते या देशामध्ये ठराविक लोकांना आणि जे कंपनी होती तशीच आज परिस्थिती या मुंबई शहरामध्ये महाराष्ट्र आणि देशात होत चालली आहे। हा मुंबई किंवा महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती अख्ख्या देशामध्ये लोक हे परिस्थिती बघत आहेत। मला नाही वाटत की काय ज्या पद्धतीने या पोलिसा व्यवहार होत आहे हे म्हणजे जे इकडचे नागरिक आहेत त्यांचा समस्या ते जाणून घ्यायला तयार नाही। मला असं वाटतं की हे कार्यक्रम ते होऊच देणार नाही आणि हे पोलीस स्टेशन किंवा या इथे राज्य जे ते अदानीच चालवतो। आता पुढची रूपरेषा काय असेल? 100% त्यांना तर आम्हाला मोर्चा काढायला परवानगी दिली नाही, पण मोर्चा त्यांना काढायला आम्हाला लोकांसाठी काढायचंच आणि काढणारच आणि तिकडनं काढून नाही दिलं तर आम्ही इथे सगळे बसणार पोलीस स्टेशनमध्ये। कारण असं आहे की त्यांचा VIP मुवमेंट आहे। VIP मुवमेंट संध्याकाळी 6 वाजता आहे, आमचा मोर्चा 3 वाजता आहे। खरं म्हणजे आता अदानीचे लोकांनी या पोलीस स्टेशनमध्ये एक पत्र दिलं आहे आणि पत्रामध्ये त्यांनी लिहिलं आहे की आम्ही फक्त डेलिगेशनला आतमध्ये अलाव करू, आम्ही डेलिगेशनच जातोय। मध्ये पोलीस स्टेशनला पत्र देऊन या पोलीस स्टेशनला चालवण्याचं काम मुंबई पोलीस आयुक्त करत आहे की अदानी करत आहे हे आता संशय येऊ लागले।